नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 77वा भाग बनवतो आहे. तर या ठिकाणी आज आपण मोसंबी संत्रा नियोजन करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची यावर हा व्हिडिओ बनवणार. आपण वारंवार खूप साऱ्या गोष्टी रिपीट पण केलेल्या आहेत, कारण प्रत्येक शेतकरी जुने व्हिडिओ बघत नाही. आता तसं बघितलं तर माझं वय 40 आणि माझ्या जन्माच्या 5 वर्षापासून आमच्या वडिलाची मोसंबीची परंपरा, म्हणजे भरपूर अनुभव घेऊन आपण या ठिकाणी व्हिडिओ किंवा कन्सल्टंट म्हणून किंवा आपण मोसंबी उत्पादक शेतकरी म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी त्या अनुभवाचा आपल्याला या ठिकाणी फायदा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेचसे यूट्यूबर शेतकरी खूप सारे लोक मोसंबी संत्रा या विषयावर बरेचसे चर्चा करता. गावाकडेही चर्चा होती, यूट्यूबवरही चर्चा बघायला मिळते, परंतु कन्सेप्ट आपल्याला सेम आढळणार. आपण 23 सप्टेंबर 2016 जी बाग लावली, तर तो जुना अनुभव आपण कामात घेऊन आपण मेहनत बंद केलेली आहे. जवळपास मी 7 ते 8 वर्षापासून शेतकऱ्यांना मेहनत बंद करायला सांगितलेली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याची फायदा घेतला. मेहनत बंद केल्यापासून त्या झाडाला रिझल्ट पण आलेला आहे. त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा पण केलेली आहे. मेहनत बंद करायची काय कारण आहे, तर आपण आज थोडक्यात चर्चा करू. 50% बाग निरोगी राहते तुमची, ज्या गोष्टीला तुम्हाला खर्च येत नाही आणि या गोष्टीचा फॉलोअप घेतल्यामुळं कोणाचा स्पेसिफिक फायदा होत नाही. उदाहरणार्थ माझाही होणार नाही. त्यामध्ये नंबर 1, मशागत पूर्णतः बंद करणे. नंतर शेणखत प्रत्येक वर्षी आवर्जून वापरणे, पाण्याचा अतिरेक टाळणे आणि तणनाशक आवर्जून वापरणे. या 4 गोष्टीचा फॉलोअप तुम्ही जर घेतला तर तुमची बाग 50% निरोगी राहणार. आणि निरोगी बाग असल्यानंतर, बाग निरोगी म्हणजे काय, पानाची संख्या जास्त असणे, पानाची साईज मोठमोठी असणे, पानं हिरवगार असणे, असं जर तुमच्या बागेमध्ये लक्षण असेल तर तुमचा नॅचरल स्टेज जरी आला तरी तुमची बाग 50% ही आउटपुट देते. 50% म्हणजे नॅचरल आउटपुट कशाला म्हणतो आपण. 1000 झाड असेल तर 50 टन माल अपेक्षित. तुमचे 100 झाड असेल त्या ठिकाणी 5 टन माल अपेक्षित. म्हणजे नॅचरल ॲव्हरेज, प्रति झाड 50 किलो माल निघणे हे नॅचरल ॲव्हरेज असते. तर शेतकरी मित्रांनो, या 4 गोष्टीचा फॉलोअप तुम्ही घ्या, तुमची बाग 50% निरोगी राहील. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्निकल जर कुठल्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा किंवा एखादा कन्सल्टंट लावा, तर तुमचा विषय राहिला. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे, मशागत बंद केल्यानंतर आपल्या बागेमध्ये जे ट्रॅक्टरच्या वजनामुळं जमीन प्रेस होती, पाणी निचरेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतो आणि झाडाच्या मुळ्याची संख्या कमी होते. कारण मुळ्याची संख्या जेवढी असेल तेवढ्या झाडामध्ये अन्न निर्मिती चालते, तेवढ्याच जोमाने झाड हे फळ पोषणाचं काम करते. शेणखत प्रत्येक वर्षी वापरा, जेणेकरून तुम्हाला मार्केटमधून बॅक्टेरियाच काम पडणार नाही. कारण बॅक्टेरियाशिवाय आपल्या झाडामध्ये जे अन्न टेकअप होते तर ते होऊ शकत नाही. त्यामुळं शेणखत वापरा. तुम्हाला शेणखत नसेल वापरायचं तर मग आपल्याला खर्च करावा लागतो, ऑर्गॅनिक कार्बन त्या ठिकाणी विकत घ्यावं लागते. पाण्याचा अतिरेक टाळा. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाण्याचा अवैध वापर केल्यामुळे जमिनीमध्ये मित्रबुरशींची संख्या कमी करून ठेवली आणि शत्रुबुरशींची संख्या वाढवली. त्यामुळे डिंके येण्याचा प्रॉब्लेम, फायटोप्थेरा प्रजातीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर तणनाशक वापरा. तणनाशकाच्या वापरामुळे जमिनीत भुसभुशीतपणा तयार होतो. तणनाशक तुम्ही वापरल्यामुळं गवताची संख्या कमी होते. गवताची संख्या कमी झाल्यामुळे ते तुमच्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असते ते अन्न तुमच्या पुरेपूर झाडांना उपयोगी पडते. तणनाशकाचा न वापर केल्यामुळे आपण त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर करतो, त्या ठिकाणी आपण बैलाचा वापर करतो. मग पुन्हा तेच प्रॉब्लेम येतो, आपल्या बागेमध्ये मुळ्याची संख्या कमी होते, पाणी निचरण क्षमता त्या ठिकाणी मंदगतीने चालते. तर हे 4 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. बरेचसे यूट्यूबवर तुम्हाला सांगतील मशागत बंद करा, म्हणजे आमचा फॉर्म्युला सांगायचं तर नाही, मग सांगतील मशागत बंद करा म्हणजे गवत ठेवा, म्हणजे गवत ठेवा म्हणजेच मशागत बंद करा. शेणखत वापरा, तर शेणखताच्या वेळी तुम्हाला ते बॅक्टेरिया देतील. मग सांगतील आम्ही ऑर्गॅनिक आणि तुम्हाला रासायनिक दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही तुम्हाला हे देतो आहे. पाण्याचा तरी टाळा. शक्यतो पाणी ड्रिप इरिगेशनना न देता लोड पाणी दिलेलं, पट पाणी दिलेलं कधी फायदेशीर. तणनाशक वापरायचं जर आपण सांगतोय, त्यांना वाटलं यांची कॉपी होती तर ते सांगतील ब्रश कटर वापरा, परंतु सरळ चुकीची पद्धत आहे. ब्रश कटर वापरू नका, त्या ठिकाणी तुमची मुळ्याची संख्या वाढणार, परत ते गवत वाढणार, परत तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होणार. तणनाशक वापरू नका, त्याचं कारण सांगतील तुमची फळगळ होणार नाही. फळगळ ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यात जी फळगळ होते, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, जास्त सततधार पाऊस जर असेल आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिना असेल तर त्या ठिकाणी बागेमध्ये हीट तयार होते,
बागेमध्ये हीट तयार होते, कारण जमिनीतून विषारी वाफ त्या ठिकाणी निघते आणि त्या ठिकाणी तुमची खूप सारी 50% म्हणा 100% फळगळ त्या ठिकाणी होऊ शकते, कारण त्या ठिकाणी फळसड होते, पानाची सुद्धा गळ होते आणि फांदीसुद्धा वाळते. तो प्रकार असतो भापेचा आणि हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच बघायला मिळतो. याच्या अगोदर जो ग्रेनिंग जेवणाचा प्रॉब्लेम असतो किंवा क्वालिटी डिकम्पोजिशनचा प्रॉब्लेम असतो, ती फळगळीला 100% सोल्युशन पण असते. त्या ठिकाणी आपण फवारणी घेऊ शकतो 22 टीनच्या किंवा रेडोमिल गोल्डच्या. या कंडिशनला, भाप लागण्याच्या कंडिशनला 2च कामं मी सांगितलेले शेतकऱ्यांना, की तुम्ही ब्लू कॉपरची फवारणी करा, जमिनीवर झाडावर एलिटची फवारणी करा आणि त्या ठिकाणी ठिबक किंवा ड्रिप इरिगेशन किंवा विहिरीचं पाणी द्या, काळं पाणी ज्याला म्हणतो, जेणेकरून भाप त्या ठिकाणी कंट्रोल राहील, भाप त्या ठिकाणी तुमची जास्त नुकसान करणार नाही. तर या 4 गोष्टीच फॉलो तुम्हाला घ्यावं लागेल. शेतकरी मित्रांनो, बागेला NPK सोबत सेकंडरी मायक्रो न्यूट्रंट हे तुम्हाला द्यावंच लागता, कारण तुमच्या जमिनीमध्ये जेवढेही न्यूट्रिशन असतात प्रत्येक वर्षी खर्च होता. आपल्याला आउटपुट ज्यावेळेस घ्यायचं आहे तर अन्नद्रव्य जमिनीतूनच आपल्याला झाडांना मिळतात. जमिनीमध्ये अन्नद्रव्य नॅचरली तयार होतं, परंतु आपल्याला जास्त फळं घ्यायची सवय लागलेली असल्या कारणाने त्या जमिनीमध्ये अन्न निर्मिती ही कमी पडते. त्याच्यामुळं आपल्याला शेणखतासोबत जैविक खत असेल, शेणखत असेल, तुमचं गांडूळ खत असेल, याच्यासोबत आपल्याला NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट हे रसायन खताचं कॉम्बिनेशन जमिनीच्या प्रकारानुसार झाडाच्या कॅनोपीनुसार आपल्याला प्रत्येक वर्षी द्यावं लागतं. याचा अर्थ असा नाही की भरपूर द्यायचं. आपला खर्च हा मोसंबीचा किंवा संत्र्याचा 10 ते 15 वर्षाच्या झाडाला जनरल 80-90 रुपये असतो. 15 ते 20 वर्षाच्या झाडाला 100 किंवा 120 रुपये अशा पद्धतीचाच खर्च असतो, जास्त काही खर्च नसतो. परंतु ह्या गोष्टी आपण जर वेळोवेळी आणि प्रमाणबद्ध जर केल्या तर आपल्या झाडाचे आउटपुट चांगला निघतो, झाडाची लाईफही आपल्याला त्या ठिकाणी जास्त बघायला मिळते. तर बरेचसे यूट्यूबर तुम्हाला फसवतात, ही टेक्नॉलॉजी वापरा किंवा हे काम करा किंवा हा फॉर्म्युला घ्या किंवा आमचं हे तंत्रज्ञान घ्यावा, हे सर तुम्हाला लुबाडण्याचं काम असते. कारण तुम्हाला सांगतो, कोणतंही तंत्रज्ञान वापरा, परंतु आपला खर्च आटोक्यात असला तरच ते तंत्रज्ञान आपल्या कामाचं. पुन्हा तंत्रज्ञान वापरून आपल्या झाडावर सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला मिळालं पाहिजे, माल तेवढा निघाला पाहिजे, खर्च आटोक्यात राहायला पाहिजे, झाडाची लाईफसुद्धा चांगली राहिली पाहिजे. नाहीतर तुम्हाला सांगतो 05234, 027, 049, 32 या तिन्हीपैकी कोणतंही रसायन तुम्ही जे फवारणी करता 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला वापरलं तर तुमची कितीही खराब बाग असेल तर ती फुलंच काढणार, परंतु त्या ठिकाणी तुमची झाडं कमजोर पडणार. म्हणून शास्त्रशुद्ध आणि झाडाच्या कॅनोपीनुसार, झाडाच्या कंडिशननुसारच आपल्याला त्या ठिकाणी फळं लावावं लागतात. तेच काम आपल्याला पुढं फायद्यात राहतं. अन्यथा झाडावर 1 वर्ष 2 वर्ष चांगल्या पद्धतीने माल काढायचा, नंतर बाग खराब व्हायची. याला जिम्मेदार कोण असणार? त्यामुळं खूप टेक्निकली या गोष्टी हँडल कराव्या लागत्या. तर शेतकरी मित्रांनो, 77व्या एपिसोडमध्ये आपण ज्या मोसंबी संत्रा नियोजनाविषयी थोडीशी चर्चा केली. अर्थात आशा करतो तुम्हाला ती समजली असेल. आणि कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन माहिती आपल्याला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल. मी म्हणणार नाही तुम्ही माझं मॅनेजमेंट घ्या, परंतु या 4 गोष्टीचा फॉलो तुम्ही घ्या, जेणेकरून तुमची बाग 50% निरोगी राहील. आणि मी हे सतत 5 वर्षापासून तर मी व्हिडिओज बनवतो आहे. माझे 4 इयर एगो माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे. आणि अलीकडे तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही यूट्यूबर असो त्याच्या चॅनलवर जा, त्याच्या चॅनलवर सगळ्यात ओल्ड व्हिडिओ बघा. जस्ट तुम्हाला 2-3 वर्षाचे व्हिडिओ सापडतील, पण माझ्या चॅनलवर तुम्हाला 4 वर्ष अगोदरचे सुद्धा व्हिडिओ आहे. आणि हे जे मार्केटमध्ये नवीन लोक आलेले आहेत, तर मी म्हणणार नाही सगळेच खराब आहे, याच्यामध्ये काही लोक चांगले पण आहे, परंतु तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. कारण काही यूट्यूबर, काही एम्प्लॉय, काही कन्सल्टंट शेतकऱ्यांची दिशाभूल करताय. 150-200 रुपये प्रति झाडाने खर्च देता, वर्षभराच्या 12-12, 15-15 फवारण्या देता. शेतकरी पार कंटाळून जातो, अर्ध्यात त्यांचं काम सोडून जातो. पुन्हा नंतर त्यांच्यावर बोट ठेवायला की यांनी काम मध्यंतरी बंद केलं म्हणून यांचा रिझल्ट आला नाही. पुरेपूर फॉलोअप हा शेतकऱ्याकडून घेतला जात नाही. त्यामुळं कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी तुमच्या श्रमामध्ये जोही कोणी कन्सल्टंट काम करेल, तुम्ही त्यांचं काम घ्या आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशन असू द्या. आपला खर्च किती झाला, आपले कष्ट किती गेले, आपल्याला आउटपुट किती मिळालं, आपल्या बागेवर आपण काम किती वर्षापासून करतो आहे, बागेची ग्रीनरी कशी, पुढं बाग टिकल का, ह्या सगळ्या गोष्टीचं तारतम्य शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे.
म्हणून तरच आपण दुसऱ्या कुणावर डिपेंडेंट राहावं. अन्यथा आपण स्वतः नॅचरल पद्धतीने 50% फ्लॉवरिंगसुद्धा कमी नसते. 1000 झाडावर 50 टन माल निघणे हे नॅचरल गोष्ट आहे. आणि असं जर असेल तर तुमच्या बागेची लाईफही वाढते. असं म्हणायचं नाही की माझ्या 1000 झाडावर 50 टन माल निघाला मग मी लोकांपेक्षा पाठीमागे, परंतु तुमच्या झाडाची लाईफ त्या ठिकाणी जास्त राहील. तर शेतकरी मित्रांनो, 77व्या भागामध्ये आपण जी चर्चा केली ती तुम्हाला समजली असेल.